यंदा महाराष्ट्रात मान्सूननं नेहमीपेक्षा 12 दिवस आधी म्हणजेच 25 मे रोजी महाराष्ट्रात प्रवेश केला। अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला, मात्र हवामानानं पुन्हा पलटी मारली। राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी झालाय, परिणामी तापमानात वाढ होऊन उकाडे जाणवू लागलाय। जळगावच्या ग्रामीण भागात मुसळधार पावसानं हजेरी लावली। ग्रामीण भागातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला। अमरावतीमध्ये पावसानं विश्रांती घेतली आणि त्यामुळे आता शेतकऱ्यांनी पेरणीची कामं 10 जून नंतर करावी असं आवाहन कृषी खात्याकडून करण्यात आलंय। पावसामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, त्या शेतकऱ्यांनाही भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला। मे महिन्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं। पाऊस कमी झाल्यानंतर प्रशासन आता कामाला लागलंय। जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिल्यानंतर 2च दिवसात नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे मदतीचा प्रस्ताव पाठवणार अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। भारतात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढताना दिसतोय। आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सध्या भारतात सक्रिय रुग्णांची संख्या 4000हून जास्त आहे, तर सर्वात जास्त रुग्ण हे केरळमध्ये आढळून आले। राज्यात 59 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे, त्यातील 20 रुग्ण हे मुंबईतले आहेत। सध्या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं दिसली तरी आरोग्य विभागानं योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 10वर गेली आहे। यात महापालिका हद्दीतील 8 आणि ग्रामीण भागातील 2 रुग्णांचा समावेश आहे। वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे। देशात पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं असून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार भारतात कोविड-19 रुग्णांची संख्या 4000च्या वर पोहोचली आहे। यामध्ये सर्वाधिक संसर्ग हा केरळमध्ये झालाय। विशाळगडावर बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं परवानगी दिलेली आहे। येत्या 7 आणि 8 जून रोजी नियम आणि अटींचं पालन करून कुर्बानी देण्यास परवानगी देण्यात आलेली आहे। महत्त्वाचं म्हणजे विशाळगडावर जाणाऱ्या सर्वच भक्तांनी अशी कुर्बानी त्यांना आता देता येणार आहे। आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या घडामोडींमुळे देशांतर्गत आणि स्थानिक सराफा बाजारपेठांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। त्याचाच फटका सोन्यासह चांदीच्या किमतींवर होताना दिसतोय। सोन्याचे दर हे 3 दिवसात 1600 रुपयांनी तर चांदीचे दर 2000 वधारलेले आहेत। हेरगिरीच्या संशयावरून कारागृहात असलेल्या सुनीताच्या अटकेसाठी कारगिल पोलीस नागपुरात दाखल झालेत। पोलीस सुनीताला अटक करून कारगिलला घेऊन जाणार आहेत, तर तिथे तिच्या हेरगिरीच्या संशयावरून चौकशी करण्यात येणार आहे। ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्ताननं भारताला 48 तासात शरणागती पत्करण्यास प्रवृत्त करू असा इशारा दिला होता, मात्र भारतीय लष्करानं केवळ 8च तासात पाकिस्तानच्या कारवाया उधळून लावल्यात अशी स्पष्टोक्ती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान यांनी केली आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हवाई दलाला चांगलाच दणका दिलाय। विश्लेषणानुसार भारतानं पाकिस्तानी हवाई दलाची 6 लढाऊ विमानं, 2 उच्च मूल्यांची विमानं आणि 10हून अधिक UAV अशी अनेक क्रूज क्षेपणास्त्र नष्ट केली आहेत। दहशतवाद सीमा ओलांडून पसरलाय। भारतानं सुरू केलेल्या दहशतवाद विरोधी मोहिमेमध्ये आता जगभरातील सर्व देशांनी एकत्र येऊन लढण्याची वेळ आली आहे असं सडेतोड मत भारतीय खासदारांच्या शिष्टमंडळाचे नेते खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलंय। लायबेरियातील प्रजासत्ताकच्या संसदेला संबोधित करताना खासदार शिंदे यांनी दहशतवाद विरोधातील भारताच्या भूमिका परखडपणे मांडल्या। अमरावतीच्या मेळघाटमधील 11 गावात आजही 20 टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर मोठी गर्दी उसळून आली। घोटभर पाण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी पाणी पुरवठा योजनेचं काम अर्धवट झाल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। यावर्षीच्या खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकरी बी बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात गुंतलेला आहे। काही प्रमाणात पाऊस झाल्यानं नांगरणीच्या कामाला वेग आलाय, मात्र यावर्षी मागील वर्षीपेक्षा बियाण्यांच्या किमतींमध्ये 10% वाढ झाल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक गणित कोलमडलंय। पुरंदर येथील नियोजित विमानतळासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर इथल्या शेतकऱ्यांना एकेरी 10 कोटींचा मोबदला मिळावा अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे। त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली। उल्हासनगरमधील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं। शहरातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत प्रहार जनशक्ती पक्ष आणि राष्ट्रीय कल्याण पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं। धाराशिव तुळजाभवानीच्या मंदिरात आता पुण्यातील प्रसिद्ध चितळे बंधूच्या मोतीचूर लाडूचा प्रसाद दिला जाणार आहे। तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादेप्रमाणेच आता आई तुळजाभवानी मंदिरात हा लाडूचा प्रसाद दिला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर कीर्ती किरण पूजा यांनी दिली आहे।
वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र गेल्या आठवड्याभरात तुरीच्या दरात क्विंटल मागे 300 रुपयांची घसरण झाली आहे. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये तुरीचा दर हा थेट 6,600 रुपयांपर्यंत घसरलाय. यामुळे शेतकऱ्यांमध्ये निराशेचं वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये उन्हाळ कांद्याची 1 लाख क्विंटलची आवक झाली. सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी 1,000 रुपये तर लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला 1400 रुपयांचा दर मिळाला. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात शाहू महाराज चौकात 2 गटात फ्री स्टाईल हाणामारी पाहायला मिळाली. हे दोन्ही गट लग्नातील वऱ्हाडी होते. भर रस्त्यात एकमेकांना दगडानं मारहाण केल्यानं काही जण जखमी देखील झाले. या प्रकरणी परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली. कराडमध्ये खंडणीखोर टोळक्यानं धुडगूस घातलाय. शहरासह ग्रामीण भागात तोडफोड करत व्यावसायिकांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींना अटक करत टोळीच्या म्होरक्याची भर रस्त्यातून धिंड काढत अद्दल घडवली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकावर आरोपीनं बंदूक रोखली. यावेळी पोलिसांनी देखील गोळीबार करत आरोपीला अटक केली आहे. या आरोपीवर 9 गुन्हे दाखल आहेत. यूपीची राजधानी लखनौमध्ये भरधाव कारनं तिघांना चिरडलं. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेले आहेत. महिलेचं कारवरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. अकोल्यातील बाळापूर ते वाडेगाव मार्गावर दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय तर अपघात एवढा भीषण होता की एकाचा यामध्ये जागीच मृत्यू झाला असून या प्रकरणी बाळापूर पोलीस पुढील तपास करत आहेत. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरचा अपघात झाला. अपघातग्रस्त टँकरमधून केमिकल खुलेआम दुसऱ्या टँकरमध्ये भरलं जात असताना धुराचे लोळ पसरल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. हे करताना योग्य खबरदारी घेतली जात नसल्याचा खरं तर आरोप स्थानिकांनी केलाय. विदर्भाची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या पालखीचं अमरावतीमध्ये आगमन झालं. यावेळी काँग्रेस नेते यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखेडे यांनी अमरावतीच्या बियाणे चौकात पालखीचं जंगी स्वागत केलं. दरम्यान सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या परिवाराच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं. मुंबईतील देवनार डम्पिंगमधील अनेक वर्षांपासून साचलेले कचऱ्याचे डोंगर साफ करण्यासाठी महापालिकेनं मागवलेल्या निविदा भरण्याकरता 21 कंपन्यांकडून स्वारस्य दाखवण्यात आलंय. पालिकेनं या कामाच्या निविदा भरण्यासाठी 23 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे आणि त्यामुळे कंत्राट मिळवण्यासाठी आणखी स्पर्धा वाढणार आहे. सोलापूरमध्ये महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयांमध्येच मोफत प्रवास सवलतीच्या पासचं वाटप करण्याचा निर्णय घेतलाय. मुलींसाठी 100% सवलत असून मुलांना तिकीट दराच्या 66% सवलत मिळणार आहे. सायन पनवेल मार्गावरील वाशी खाडी पुलावरून मुंबईच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी आहे. वाशी खाडी पुलावर उभारण्यात येत असलेल्या नवीन उड्डाण पुलांपैकी वाशीकडून मानखुर्द दिशेला येणाऱ्या पुलाचं काम अखेर पूर्ण झालंय. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 5 जूनला या ब्रिजचं उद्घाटन होतंय. गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेटी ते नवी मुंबई विमानतळादरम्यान वॉटर टॅक्सी सुरू होत असल्यानं मुंबईकरांचा प्रवास आणखी सोयीस्कर होणार आहे. राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात. या वॉटर टॅक्सी सेवेमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. नियोजित ठिकाणी वेळेमध्ये पोहोचण्यासाठी किंवा पर्यटन ठिकाणी मनसोक्त फिरण्यासाठी यापुढे रिक्षा, टॅक्सी किंवा सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून राहण्याची आता गरज नाही. त्यासाठी भाड्याची मोटारसायकल घेऊन आपल्याला कुठेही जाता येणार आहे. परिवहन मंत्र्यांनी नुकतीच रेंट ए बाईक या योजनेला मंजुरी दिली असून ही योजना लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होणार आहेत. पावसाळा सुरू व्हायच्या आधीच कोकण रेल्वे प्रशासनानं मुसळधार पावसात उद्भवणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मार्गावरील संवेदनशील मार्गावर 24 तास गस्त घालण्यासाठी 636 प्रशिक्षित कर्मचारी तैनात केलेले आहेत. तसंच यंदाच्या भौगोलिक कामांकरता 34 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील उपकरप्राप्त इमारतींच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणातील 96 अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना महिन्याला भाडं दिलं जाणार आहे. रहिवाशांनी त्यांच्या स्तरावर वास्तव्याची पर्यायी व्यवस्था केल्यास मंडळामार्फत दरमहा 20,000 रुपये भाडं अदा करण्याचा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी नुकताच जाहीर केलाय. पुणे शहरातील प्रवाशांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी देण्यासाठी पीएमपीनं आपली पीएमपी मोबाईल ॲप 4 महिन्यांपूर्वी सुरू केलं होतं. सुरुवातीला ॲप डाउनलोड करण्याचं प्रमाण कमी होतं. मात्र आता या मोबाईल ॲपला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत 15 लाख पुणेकर प्रवाशांनी हे ॲप डाउनलोड केलंय.
कीड आणि रोगविरहित रोपं मिळत नसल्याने उत्पादन खर्चातही मोठी वाढ होते। हे लक्षात घेऊनच देशभरात 9 स्वच्छ रोप निर्मिती केंद्र उभारण्यात येणार आहेत आणि त्यातील 3 केंद्रांची निर्मिती महाराष्ट्रात करण्याची घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने 4 वर्षांचा पदवी ऑनर्स कोर्स सुरू होत असल्याची माहिती कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सरवदे यांनी दिलेली आहे। या विद्यार्थ्यांना 2 सेमिस्टर प्रत्यक्ष नामांकित कंपनीमध्ये काम करण्याची संधी मिळणार असून त्यांना छात्रवृत्ती देखील देण्यात येणार आहे। जिल्हा परिषद नगरपालिका सर्व अनुदानित अंशतः अनुदानित माध्यमिक आणि खासगी प्राथमिक शाळेतील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी मोफत पाठ्यपुस्तकं शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत अशी माहिती गट शिक्षण अधिकारी बिपिन मोरे यांनी दिली आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधलाय। पाकिस्तानसोबतच्या शस्त्रसंधीवरून आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्याच्या आरोपावरून राहुल गांधींनी निशाणा साधलाय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरेंडर केलं। मात्र 1971च्या युद्धावेळी इंदिरा गांधी अमेरिकेसमोर डगमगल्या नाहीत असंही राहुल गांधी म्हटलं। कुठे इंदिरा गांधी आणि कुठे नरेंद्र मोदी अशा शब्दात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला फोनवरून माहिती दिली आणि त्यामुळे भारताची विमानं त्यांनी पाडली असतील असा गंभीर आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे। राष्ट्रवादीच्या सुधाकर घारे यांनी पत्रकार परिषदेतून महेंद्र थोरवे आणि दळवींवर पलटवार केला। सुनील तटकरे यांचं नाव घेतल्याशिवाय थोरवेंचं राजकारण चालत नाही। आमदार थोरवे म्हणजे रायगडचा वाल्मिक कराड अशा शब्दात घारेंनी थोरवेंवर निशाणा साधलाय। जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर असणारे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकसानग्रस्त टोमॅटो शेताची पाहणी केली। टोमॅटोचा लवकरच पीक विम्यामध्ये समावेश केला जाईल आणि नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करून दिलासा दिला जाईल असं विधान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं। पुण्यात राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली। अजित पवार आणि शरद पवारांचा एकत्र फोटो लावत पुणे महानगरपालिका आपल्याकडे पाहिजे असेल तर दोन्ही पवार एकत्र हवेत अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले। विरोधकांची टीका मी स्वीकारत नाही, त्यांची टीका त्यांनाच परत असं म्हणत रुपाली चाकणकरांनी सुषमा अंधारेंच्या टीकेला प्रत्यक्ष प्रत्युत्तर देणं टाळलंय। वैष्णवी प्रकरणाचा तपास अजून सुरू आहे, त्यामुळे आपण पोलिसांना सहकार्य केलं पाहिजे। टीकाकार केवळ प्रसिद्धीसाठी टीका करतायत असंही चाकणकर म्हटलंय। राज्य महिला आयोगातील रिक्त पदं भरण्यात येतील, त्याचबरोबर महिलांबाबतच्या विषयावर विभागीय बैठका घेण्यात येतील असं नीलम गोऱ्हे म्हटल्यात। तर विरोधी पक्षांनी महिला अत्याचार विरोधी काम करावं, काहींना आरोपांचं भांडवल करायचंय, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही असं देखील गोऱ्हे म्हटल्यात। जळगावच्या यावल तालुक्यातील डोंगर कठोरा इथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिरात पंचायत समितीच्या घरकुल विभागाचे अधिकारी गैरहजर असल्यानं आमदार अमोल जावळे यांनी नाराजी व्यक्त केली।